जिओप्रताप टेक्नोक्सच्या कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन 10 वर्षांच्या सेवेनंतरही न्यायासाठी लढा। गेल्या 10 वर्षांपासून जिओ टेलिकॉम अंतर्गत प्रताप टेक्नोक्रॅट्स लिया कंपनीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या टॉवर टेक्निशियन आणि रिगर कामगारांनी आता अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारला आहे। कामगार कायद्यानुसार सोयीसुविधा मिळत नसल्याने आणि वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कामगारांनी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आंदोलक कामगारांच्या म्हणण्यानुसार 10 ते 12 वर्षांपासून अल्प पगारात काम करूनही त्यांना किमान वेतन, विमा सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले जात आहे। पगारवाढीची मागणी केली असता उलटपक्षी कामावरून कमी करण्याच्या आणि खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या कंपनीकडून दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला आहे। यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून काम बंद ठेवून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। कामगारांच्या प्रमुख मागण्या अशा प्रकारे आहेत: कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करू नये, कामगार कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ त्वरित लागू करावेत, किमान वेतनवाढीनुसार योग्य पगारवाढ मिळावी, डिझेल जनरेटरच्या नावाखाली होणारी पगार कपात थांबवावी, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी, दीर्घकाळ सेवा दिलेल्या कामगारांना नियमानुसार कायम करावे, कामाच्या ठिकाणी सर्व प्रकारची सुरक्षा किट पुरवण्यात यावी, पगाराची तारीख निश्चित करण्यात यावी, अपघाती आणि मृत्यू विमा कवच मिळावे, आंदोलक कामगारांना धमकावणे किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे थांबवावे। आम्ही 10 वर्षांपासून कंपनीला आमचे रक्तघाम दिले आहे, पण आजही आम्हाला साधा विमा किंवा सन्मानजनक पगार मिळत नाही। जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। आता या प्रकरणात संबंधित प्रशासन आणि कामगार आयुक्तालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे। आम्ही जिओ टॉवर मध्ये 10 वर्षापासून मेंटेनन्सचे काम करत आहोत आणि जिओ कंपनी ही अदर कंपन्यांना आपला कामकाज सोपवत असते। ती थर्ड पार्टी कंपनी आम्हाला जे पद्धतीने पगार आणि द्यायला पाहिजे त्या पद्धतीचा पगार देत नाही आणि दरवर्षीप्रमाणे ते वेंडर चेंज करत असतात आणि त्याच पगारामध्ये आम्हाला हर वर्षी काम करायला लागतो आणि आम्ही पगारासाठी हा आंदोलन घेतलेला आहे। तरी पण कर्मचारी येऊन फक्त शब्दांनी सांगतात की हो तुमच्या मागण्या पूर्ण होणार। आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला तुम्ही लिहून द्या किंवा ईमेल द्वारे द्या, तर ते तसे करत नाही आणि आमच्यावरती विरोधी त्यांनी खोटे गुन्हे दाखवून कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने आमच्यासाठी नाही आहेत। ते फक्त आम्हाला काम सांगत असतात आणि प्रत्येक माणसाला ते 24 तास काम करायला भाग पाडतात। दिवस रात्र आम्ही काम करतो, त्याबद्दल कुठली सुरक्षा आम्हाला ते प्रदान करत नाही। आमच्या मागण्या काही वेगळ्या नाही आहे, बेसिक मागण्या आहेत आमच्या। पगारवाढ, नियमित बेसिक नुसार पगारवाढ व्हायला पाहिजे। कमी पगारामध्ये 24 तास आम्हाला काम करून घेतात। त्याच्यानंतर कुठलीही आम्हाला इन्शुरन्स सुविधा नाही, मृत्यू किंवा कंपनीकडून मिळत नाही, हे कायद्यानुसार देणे गरजेचे असते। त्याच्यानंतर कंपनीच्या विरोधात आंदोलनाला बसलो असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। ते खोटे गुन्हे आमच्या दाखल करत आहेत व आम्हाला शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला मोडीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत।